180 पाहिजे होते मला पण ओ सांडला. तू असंच करते, काही दिलं की असंच सांडून टाकती. मग तू खाली ठेवलं, तुझ्या लक्षात नाही का तू खाली ठेवलेला? मम्मा नाही तुला? नाही मम्मा नाही तुला. ही मम्मा नाही तुझी, हे कोणतरीच आहे तुझे, म्हणजे तुझी ना केअरटेकर आहे ही. हाय हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदी आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. काय बोलते ती तू? बोल. गुड मॉर्निंग. अच्छा गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते ना. आजचा व्लॉग छान करायचा ना. आणि तू बोलणार चांगलं. काय काय सांगणार तू सगळ्यांना? हो तुझ्या पायाला लागलं. कुठे लागलं दाखव मला. दाखव सगळ्यांना तुझ्या पायाला कुठे लागलं. कोणता पाय तुझा दाखव. कशामुळे लागलं सांग. शंभूने धक्का दिला आणि मग तू पडली हो ना. इथे दुखा लागली. हो दुखतं का तिथे? बरं दाखवलं ना ते का? हो बघते ना मी याच्यामध्ये बघते. मग तुला बोलली होती ना मी घरी चल म्हणून. आरती झाली गणपती बाप्पाची आणि तुला काय बोलले? अगं पिकाचू गेला होता नंतर घरी. हो पिकाचूचे पप्पा त्याला घेऊन गेले होते घरी आणि तू बसली खेळत त्या मुलांबरोबर, म्हणून तुला झालं असं बघ. तू जर माझं ऐकलं असतं ना, आरती झाल्यावर घरी चल म्हटलं होतं तुला, तू आली असती तर ते झालं असतं का? आली होती मी. कधी आली होती तू? कधीच मम्माचं ऐकत नाही ना, मग असं होतं. मग नंतर म्हणती हो मम्मा ऐकणार. विसरून गेली. कशी विसरून गेली होती तू? शांत बस. मग चल आजचा व्लॉग सुरू करूया आपण. काय करायचं आज आपण? अभ्यास. हा मग अभ्यास सोडून काय पण आहे ना. हा मग अभ्यास सोडून काय पण करायचं. मग शिकायचं कधी? 1-2 दिवसांनी. तू हुशार होणार नाही दीदी सारखी. अभ्यास शिकू आणि हा खेळणं शिकू. खेळणं पण शिकू. खेळणं शिकायला नसतं लागत काही. कोण शिकतं खेळणं सांग बरं तू. कोण शिकलं आजपर्यंत खेळणं? तू शिकली काय पण? अभ्यास शिकावा लागतो ग. छान छान शिकायचं असतं. मम्मी पप्पा काहीतरी चांगले चांगले शिकवतात, दीदी चांगले शिकवते. हा मग मॅनर्स शिकायचे चांगले चांगले. क्रिकेटला जायचं. अजून कुठे जायचं? तायकोंडोला जायचं. जाणार ना तू? MIG ला. हा क्रिकेटला जायचं ना MIG ला. पण त्याआधी अभ्यास शिकायचा. तिथे लिहिता वाचता आलं पाहिजे ना तुला. तुला तायकोंडोचं स्पेलिंग तर आलं पाहिजे की नाही. क्रिकेटचं स्पेलिंग तर आलं पाहिजे की नाही. पण अजून तर तायकोंडो आहे. अरे त्याआधी तुला तुझं नावाचं स्पेलिंग पण आलं पाहिजे ना. पूर्ण नावाचं स्पेलिंग तुझ्या. तुझं पूर्ण नाव सांग. शास्त्री संजय बोलकर. खरंच? मम्मा नाही तुला? आहे. नाही मम्मा नाही तुला. आहे काय मग ते तोंड दिसेल. ही मम्मा नाही तुझी, हे कोणतरीच आहे तुझे, म्हणजे तुझी ना केअरटेकर आहे ही. नाही. हा मग मग तू पूर्ण नाव सांगताना काय सांगते तुझं नाव? शास्त्री संजय बोलकर. मग तुझी मम्मा कुठे? काय? नाही. तुझी मम्मा असती तर तू नावामध्ये संजय बोलकर. सुषमा संजय बुरकुल, तर हे मम्माचं नाव झालं. तुझं नाव काय सांग? शास्त्री संजय बोलकर. चुकलं. दीदीला विचारलं, दीदी काय सांगते पूर्ण नाव? शास्त्री संजय नाही. दीदी काय सांगते? दीदी सांगते सिद्धी सुषमा संजय बुरकुल. आणि तू काय सांगते? शास्त्री सुषमा संजय बोलकर. आता कसं तुला मम्मा आहे ना. आहे ना मम्मा. मग मम्माचं पण नाव सांगायचं की नाही त्याच्यामध्ये. शास्त्री सुषमा संजय बोलकर. पप्पांनी काय सांगितलं तुला? काय शिकवलं पप्पांनी? पूर्ण नाव सांगताना कसं सांगायचं? इकडे इथे बस, जवळ बस माझ्या. काय सांगायचं पूर्ण नाव सांगताना? शास्त्री सुषमा संजय बोलकर. हा मग का नसते सांगत तू? विसरून जाते ना. नाही विसरायचं ना. मम्माला विसरते. बापरे तू जर मम्माला मी जर विसरले असते तुला तर मग तुझा काय नावामध्ये काय संबंध तुझा आणि दीदीचा सांग. सांग. दीदीचं नाव तुझ्या नावामध्ये. दीदी मला खूप मारते. कशी मारते? दीदी काय नाही मारत. बिचारी दीदी गरीब आहे. हा मग काय तर तूच त्रास देते तिला. देते ना खरं सांग. नाही दीदी पण बिलकुल नाही. काय देत नाही दीदी त्रास. खोटं नको बोलू. मग तू तिला खूप त्रास देते. खूप. तिला ना सहन होत नाही मग तुझा त्रास. मग तेव्हा ती तुला फटके देते. देते ना फटके. तू पण तर मला फटके देते. मग तुला कधी फटके देते मी? तुला त्रास दिला की
हो ना. आणि जेवण नाही केलं की हा अजून तायक्वांदोला नाही गेली, अजून क्रिकेटला नाही गेली की क्रिकेट लावलंच कुठं तुला. अभ्यास तर विसरते तुझ्या डोक्यात. अभ्यास तुझ्या मेमरीमध्ये अभ्यास हा शब्दच नाही का. सगळं काही आठवते पण अभ्यास हा शब्द आठवत नाही. आणि अभ्यास करायचा हे सुद्धा आठवत नाही दिवसभर तुला, की आता अभ्यास करायचा आहे. सगळं करायचं असते पण अभ्यास काही आठवत नाही. अभ्यास हा शब्द आपल्या डिक्शनरी मध्ये नाहीच आहे. हो ना. हा हे हा लाईट ना, हे बुद्धीमधला लाईट ऑन होतच नाही पटकन. कधी ऑन होतो फक्त हे अशी मस्ती करताना. दीदी क्लास वरून आली की लगेच तू काय करणार, खोड्या करायला, तेव्हा तुझा लाईट ऑन होतो. डोक्यामध्ये डोकं नसतं. डोक्यामध्ये काय असतं सांग, काय असतं डोक्यामध्ये. डोक्यामध्ये काय असतं सांग. अरे डोक्यामध्ये असतो ब्रेन, हड्डी आणि रक्त, ब्लड. हा पहिले ब्लड बोलली होती ना तू, बरोबर बोलली. खाली बस तू येत नाही तुझं डोकं कट्ट. हा अजून हो ग. आणि ब्रेन मध्ये काय असतं, ब्रेन मध्ये लाईट नाही ना. आपण घेऊ तिथे कनेक्शन, काय प्रॉब्लेम नाही. आपण हे कनेक्शन आपण तुझ्या डोक्यामध्ये ब्रेन मध्ये घेऊन टाकू. म्हणजे तुला सगळं म्हणजे तुला नको ग. म्हणजे तुला ना सगळं आठवेल. मग अभ्यास, खास म्हणजे अभ्यास आठवेल. आणि तू मम्माची मुलगी हे पण आठवेल तुला ना. आठवेल. खाली बस, शांत बस ना, तू दिसत नाही. मग काय मला माहितीये कोण आवडतं. कोण आवडतं. तू खरंच आवडते मी तुला. आणि पप्पा पण. हो ना. का आवडतो आम्ही तुला. कारण की पप्पा मेल्यामध्ये नेतात. मेल्यामध्ये नेता रोज. आणि हत्ती गाड्यांना पण येतात. अजून आणि तू खूप जेवण बनवते. खूप जेवण बनवते. किती जणांचं बनवते. 4 जणांचं. कारण की आपण 4 कसं बनवते जेवण. पहिले तर तू शेवयाच्या त्या लाईन मध्ये ते टाकते. शेवया. आणि मग थोडा वेळ राहू देते. आणि मग वेट करते थोडा वेळ, 10 मिनिटं. मग होते आणि मग खाते. त्याला शेवयाचा भात म्हणतात. भात ते टाकते. शेवयाचा भात दुधामधला ना. दूध पण टाकते. त्याला शेवयाचा भात म्हणतात. तुला आवडतो ना तो. दीदीला तुला झूठ बोली. बर चल घे बुक्स, आता आपण अभ्यास करून घेऊया. अरे चल, आपला लॉग कुठे चाललाय. कुठे चाललाय लॉग. आपल्याला काय दाखवायचं आहे. गावाला. आपलं काहीतरी दुसरं सुरू आहे. आपण करतो एक आणि होतं एक. आपण इथे काय करायला. काय करतोय. मी अशी मस्ती. पडशील खाली. बदमाश. चला आता काय करूया आपण. चल किचन मध्ये जायचं, काहीतरी करू. किचन मधलं आवरायचं बाळा. मला काय म्हणजे काय तुझ्याशी गप्पा मारायला वेळ थोडी मला एवढा. अरे इथेच बसून काय गप्पा मारायची नाही बाबा. चल असली वाला. हसी हाँ सांग. कैमरा में से टीचर देखते, टीचर को पानी नहीं पीते. काय 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 ए तू उठलं ते गाणं कोणतं म्हणत होती का. ते बारिश आई काहीतरी छाता भूल गई. कोणतं गाणं होतं ते. अरे तू ते गॅलरीत गेली तेव्हा काय बोलत होती तू. कोणतं गाणं होतं ते बोल ना. मैं तो चली बाहर काहीतरी म्हणत होती ना. मैं तो चली बाहर छाता भूल, बारिश आई छाता भूल गई काहीतरी म्हणत होते. अगं नाही येत तुला. बोल. एक मिनट. बारिश का मौसम था. मेरा ही मौसम था. कुत्ता खाने का मन था. छाता घर पे भूल गए. जोरदार बारिश गिरी. मन था छाता लाने का. बस एवढंच होतं. अच्छा चला किचन मध्ये चला. बाय बाय. गुड नाईट.
कधी पण का गुड नाईट? सकाळी पण गुड नाईट, दुपारी गुड नाईट, संध्याकाळी गुड नाईट, रात्री तर रात्री पण गुड नाईट. तर चला, स्वस्तीशी गप्पा मारून झाल्यावर मी आले किचन मध्ये. माझं काम पडलेलं आहे, सगळं आवरायचंय. तापवलेलं दूध फ्रीज मध्ये ठेवायचं. आणि सिद्धीसाठी मी हे बनवते पावडर दुधामधली, फुटाणे वगैरे टाकून, ती पण बनवायची. स्वस्तीला फुटाणे खायचे तर सोलून द्यायचे. असं बर, तू आई हे असं तू घर कशाला बनवत असते बरं तुझं? हे ब्लँकेट वगैरे टाकून. हा, आणि हे हाऊस काय करायचं? हे देऊन टाकू मग आपण कोणाला तरी. हा, देऊन टाकू आपण. हे उचलायचं टेंट हाऊस, फोल्ड करून ठेवून देऊ का त्याला? करू दे ना फोल्ड. आता तू बसत पण नाही त्याच्यामध्ये. बघ आता तू टीव्ही बघ, तुला काय करायचं बघ, फक्त पसारा करू नको. बरं राहू दे, दीदी करेल ते काम, मला नको. मी नाही कर, दीदी करेल, राहू दे. काय बेल वाजली का? नाही, बोट जाईल, आम्ही उघडते, सोड. हा, उघड. दीदी आली की लगेच उघडायला पाहिजे असते दरवाजा. तुला आली क्लासवरून? मला शिकवलं का? काय शिकवलं आज? मॅथ्स कम्प्लीट करणार का आता? शिकवलं त्या दिवशीच होतं, आम्ही दोघींनी मनाने सॉल्व्ह केलं. अच्छा. काय हा डमी तर एक फ्रेंडच झालाय आता स्वस्तीचा. हो ना. काय आणलं बघ दीदीने तुला? अजून काहीतरी कुणी दिलं? छत्रीचं काम नाही पडलं? मग त्याला वाळू, अगं ते वाळू घाल तिकडे गॅलरीमध्ये. काय आणलं? तुला कळालं? बघितल्यावरच कळालं ना, फ्रँकी आणली दीदीने. हा हा, फिक्की वाटते बघ ना. किती आणल्या? आज खायच्याच होत्या तुम्हाला नाही? ठीक आहे, कधीतरी काय हरकत नाही बाहेरचं, पण नेहमीच नाही. लेट झालं ना, 5:15 झाली इथेच आपल्या इथे, जायला 4:30 झाले असते. मी एक रिक्षा घेतली. हो, मला आला होता मॅमचा फोन. पण ऐक तरी, त्या रिक्षात गेली मी, माझ्याकडे 200 ची नोट होती ना, आणि तिथपर्यंत बस 26 रुपीज लागतात. तर ते काका मग तिथे पोहोचले, मराठीच होते. हे काय बोलतात, चिल्लर आहेत का? तर ते बोलले की नाहीये बाई. तर बोलले काका बघा ना, त्यांच्याकडे होते, पण ते मला 180 पाहिजे होते. 180 पाहिजे होते मला. सांडला तू, असंच करती, काही दिलं की असंच सांडून टाकती. पण तू खाली ठेवलं, तुझ्या लक्षात नाही का तू खाली ठेवलेलं? असं नाही करायचं नेहमी असंच. हे बघ, एवढं चांगला प्रोटीन पावडर येते, दिलं सांडून. आता बाकीची वाटी तरी उचलून ठेव, ते भरून घेते मी. 180 द्यायचे होते, त्यांच्याकडे 160 होते का 150 होते, 140 होते त्यांच्याकडे फक्त. ते बोलले की चिल्लर असेल तर बघ ना तुझ्याकडे 200चे. ते दुकानात तिकडे गेली, मग त्यांच्याकडे पण नव्हते. काकांना तिथूनच सांगितलं त्या साईडला, त्या साईडने की नाहीये तिथे. मग ते काका बोलत होते की तिथे जा, पण मी त्यांना पहिलेच सांगितलं की मला ट्युशनला जायचं लेट होत आहे, तुमच्याकडे असेल तर द्या ना. मग नंतर मी त्यांना त्या साईड सांगितलं नाहीये, मग ते म्हणते ठीक आहे, राहू दे. रिक्षावाल्याने पैसे नाही घेतले? मग अबे, नंबर लिहून घ्यायचा होता त्यांचा. मग तू म्हणायचं होतं काका तुमचा फोन पे असेल तर द्या, मग मी ट्रान्सफर करायला सांगते मम्मीला किंवा पप्पांना. असं करायचं, अशा पैसे कुणाचे ठेवायचे नाही, बरं काय? आता नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. म्हणजे आता 26 रुपये म्हणजे आपल्यावर ते
त्यांचं कर्ज झालं असं समज, तुला नेऊन घातलं ना त्यांनी तिथे, त्यांनी त्याच आशेने नेऊन घातलं ना तुला ट्युशनला, की आपल्याला आता 26 रुपये मिळतील. तर कधी दिसले ना ते लक्षात जर असले कधी दिसले तर देऊन टाक, नाहीतर मग नंबर घे त्यांचा, फोन नंबर, फोन पे किंवा मग गुगल पे काय जे असेल त्यांचं ते, कळलं का? अशा रिक्षा नंबर पण लिहून घ्यायचा. पप्पांना मला बिलकुल आवडत नाही सिद्धी असे पैसे ठेवलेले कुणाचे, बरं का? हा मग काय तर मी कुणाचे 10 रुपये काय 2 रुपये पण ठेवत नाही. हा दिल, आता हेच खेळ खेळणार तू इथे, घाण करून टाक. दिल बनवलं, हाफ दिल. काय हाफ दिल पलीकडे फुटलेला दिल, दिल टूटा हुआ बनाया तूने, उसके तो टुकड़े टुकड़े हो गए हो उधर के दिल के. आपण देगा, किती आले 70. आपण देगा. वापस 70 रुपीज. अच्छा दे ग, हे चल पैसे दे. पैसे लाव. चला खाऊन घ्या. हा पैसे लाव, खाऊन घ्या. काय खाऊ, खायचं का? खायचं नाही का, ते दीदीने आणलं ना तुला काहीतरी खायला, पण आजच्या दिवसाचा नेहमी नाही बरं का. काय आजचं बाहेरचं ना फ्रँकी, बाहेरचं असं काही खायचं नाही. हे बघा सिद्धीने आज फ्रँकी आणली खायला, ट्युशनला गेली. खूप दिवसाचं चाललं होतं सिद्धीचं, फ्रँकी खायची. तिची फ्रेंड बोलत होते ना आपण खाऊ म्हणून, तरी किती दिवस झाले, महिना झाला असेल ना. शेवटी आज आणली आणि आम्हाला सुद्धा आणले तिने. येताना पैसे घेऊन गेले, ती माझ्याकडे सुट्टे नव्हते 30 रुपये, तिला मी 200 रुपये दिले. थांब ग, 3 फ्रँकी आणल्या तिने आणि बाकीचे पैसे माझ्याकडे रिटर्न दिले. चला घ्या खाऊन बघा आता फ्रँकी. काय चाललं तुमचं? भांगा काय भांगा? का त्रास देते का तिला तू, बदमाश? मला म्हणजे माहिती का, मला म्हणते मला राग यायला लागला, बरं मला राग यायला लागला, खाऊ नको. असं खरंच राग येतो तुला? राग येतो कुणाचा? मग तू एकटीच राहत जा हॉस्टेलला. हो तुला राग येतो ना? सकाळी काय म्हणते पप्पांना, माझी झोप नीट होत नाही. काय होत नाही, काय होत नाही स्वस्ती? काय होत नाही तुझी झोप नीट होत नाही? पप्पा सकाळी पप्पा उठवतात ना, सकाळी पप्पा उठवतात तर ते काय म्हणते माहिती का पप्पांना, अरे यार माझी झोप नीट होत नाही, असं का करता तुम्ही? राग यायला लागला. मला राग यायला लागला. हा स्वस्ती स्वस्ती ए चला चला सुरू करा खायला. खायची तुला फ्रँकी? हा चालतो, काढ. काय काय खाऊन झालं की मी खाऊन झाले की मला काम आहे बाई, आता संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागेल. हो तुला तर खूप महत्वाचं काम आहे. मग आता लागले तेव्हा लवकर होईल ना, आरतीला जावं लागणार की नाही खाली. तुला आराम नाही केला का? कुठे आराम झाला, हेच काम असते. हा आहे कॅमेरा आहे. खाली जाणार ना आरती करायला? हुशार आहे हुशार आहे तू. आता स्वतःला चला हे खा आता. बनायचं काहीतरी. मग आता आमचं बघू दे ना थोडंसं टीव्ही. बस खाऊपर्यंत मग नंतर तूच बघ. हा खाईपर्यंत दे, रिमोट दे दीदीला, दीदीला होते काहीतरी. ठेव माझं पिठं ताटात. दे बाबू. बरं ठीक आहे चला खाऊन घ्या आता. खाताय फ्रँकी? छान आहे का फ्रँकी? छानच असणार आहे, दीदीने आणली म्हटल्यावर. हा कशाचा? दुधाचा वास लागला गॅसवरून. हो ग, दूध जळाल्यासारखा वास लागला ना? थोडं थोडं येतो. मी खरं सांगते. खरंच सांगते. जा बघून ये. बघून ये बरं आपल्याच गॅसवर. खरं तू ठेवलाय सध्या दूध? मी पण ठेवलंय माझ्या हाताची पण मी कसं ठेवली. हा मग लवकर बघून ये. हा खरंच काही ठेवलं तर नाही तू? नाही चहा वगैरे आहे का? नीट बघितलं तू? गॅस चालू आहे? नाही
तिन्ही गॅस बंद आहे. पण तरी पण वास लागलाय. गॅस बंद असल्यावर कसं वाशील बरं? आपल्या घरात नसेल ग, तिकडे शेजारी नाही तर कुठेतरी दूध जळालं असेल, चहा ठेवायला ठेवलं कोणीतरी, हो ना? पागल मी किती. हो ना. चल बस, घे खाऊन आता तू. मी टेस्ट करून सांगणार. काय मी टेस्ट करून सांगणार. सांगते मग, कर लोक टेस्ट. फिक्क आहे ना माहिती. ठीक आहे ना. फ्रँकी ना एवढी तिखट असती. तिखट लागलं अगं, तेवढी तिला का मारते? तेवढीच तिखट असते ती फ्रँकी. ते मारू नको, मारू नको स्वस्ती. नाही ग, ते देतातच तसे. तसंच असतं स्वस्ती ते. तू खाती नेहमी म्हणून दीदीने आणले तुला तशी. मी खाल्लं. तर हे बघा, प्रोटीन पावडर मी तयार करून ठेवलेली आहे सिद्धीची. सिद्धी आणि सुस्ती दोघी पण घेतात. आम्ही त्यांना बोर्नविटा वगैरे दुसरं काही पावडर देत नाही. तर आणि हे पॅकेट ना मी इथे ठेवलेलं आहे, स्वस्तीच्या पायाला लावायचं आहे. याला दुग्ध दबाव म्हणतात. काहीतरी मुक्का मार वगैरे लागले असतं पायाला किंवा ट्विस्ट झालेला असतो पाय, तर तेव्हा हे लावायचं असतं. तर काढून ठेवलं मी. सिद्धी आलेली आहे आता ट्युशनवरून, तर तिला लावून देते. आणि हे बघा, प्रोटीन पावडर आता तिला दुधामध्ये द्यायची. माझ्या दोघी मुली हेच घेतात, प्रोटीन पावडरच. सिद्धी स्वस्ती दुधात नाही घेत, पण तसं खाते. मग काय बोलली? मी चॉकलेट घे, दीदीने नेलं का चॉकलेट? घेते दीदीने नेलं का? मग खा, तिच्या बरोबर खा. म्हणजे तू आधी खाऊन घेते आणि मग तिचा अर्ध तू मागते. ती खाते तेव्हाच खाऊन घे तू पण, ठीक आहे? आता वाजले 5:30. मी ठेवलेला आहे काळा चहा. मिस्टर सुद्धा काळा चहा घेतात, पण ते कधीतरी दुधाचा चहा पण घेतात. तर आता चहा झाल्यानंतर मला लवकरच स्वयंपाकाला लागायचं आहे, कारण मला गणपती बाप्पाला मंदिरात नैवेद्य घेऊन जायचं आहे. तर बघा, बाहेर ना खूप पाऊस पडला आधी, आता थांबलाय पाऊस. थंडगार वातावरण झालं, मस्त प्रसन्न वाटत आहे, छान. आणि माझ्या खिडकीमध्ये ना 2 झाडं ठेवलेली आहेत, जिजी प्लांट आणि दुसरा आहे मनी प्लांट. यामुळे खूप छान वाटतं, किचनमध्ये प्रसन्न वाटतं. तर चला, चहा घेता घेता व्हिडिओ सुद्धा एडिट करून घेते, मग भेटूया नंतर तुम्हाला. तर चला, व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. मस्तपैकी मच्छरदाणीमध्ये बसून व्हिडिओ एडिट केलेला आहे. हे बघा, तुम्हाला दिसेल मच्छरदाणी आहे, कारण आमच्या घरी ना खूप सारे झाडं आहेत. दोन्ही गॅलरीमध्ये भरपूर झाडं आहेत आणि मच्छरही खूप होतात. आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं तर मच्छर असतातच. तुम्ही कितीही काळजी घ्या, दरवाजे उघडू नका, खिडक्या उघडू नका, तरी मच्छर घरात येणारच. तर याचं काय आहे ना, की मच्छरदाणीमध्ये झोपलेलं बरं असतं डॉक्टरांकडे गेल्यापेक्षा. तर ज्यांना असं वाटतं ना की आपलं आरोग्य चांगलं राहावं, बिमार पडू नये, तर त्यांनी नक्की मच्छरदाणी वापरा. तर चला, व्हिडिओ इथेच थांबवते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.